चंदूकाका सराफ हा राज्यातील सोने चांदी क्षेत्रातील मोठा ब्रँड मानला जातो। महाराष्ट्र राज्यातील बारामती, पुणे, हडपसर, कोथरूड, वाकड, चिंचवड आणि भोसरीसह पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा देखील आहेत। या व्यतिरिक्त सातारा, अकलूज, पंढरपूर, नाशिक, जालना आणि कर्नाटकमधील कुलबर्गे या ठिकाणीही चंदूकाका सराफ यांची शाखा कार्यरत आहे। या शाखांमध्ये सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची मोठी श्रेणी उपलब्ध असते। चंदूकाका सराफ यांच्या दागिन्यांवर ग्राहकांची विशेष विश्वासार्हता आहे। परंतु दिनांक 1 मार्च 2026 रोजी बारामती MIDC शाखेतून एका ग्राहकाने 11.350 ग्रॅम वजनाचे चांदीचे हातातील लेडीज कडा खरेदी केला होता। परंतु त्या कड्याला 15 ते 20 दिवसातच जळाल्यासारखा काळपट रंग चढू लागला। विशेषतः त्या दागिन्यास जळाल्यासारखा काळपट रंग आल्याने चंदूकाका सराफ यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत। विशेष म्हणजे जर चांदी नवीन असेल आणि लगेच काळी पडली असेल तर सोनार ते दागिने मोफत पॉलिश किंवा स्वच्छ करून देतात। जर चांदीवर BIS हॉलमार्क असेल आणि चांदी कमी प्रतीची निघाल्यास तुम्ही ग्राहक न्यायालयात तक्रार करू शकता। जर सोने आणि चांदीऐवजी इतर धातू दिल्याचे सिद्ध झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई देखील केली जाऊ शकते। जर चांदी हॉलमार्क असेल आणि तरीही काळी पडली असेल तर ग्राहक न्यायालयात तक्रार करून पैसे परत मिळवू शकतात। तसेच मानसिक त्रास आणि फसवणुकीसाठी सोनाराकडून भरपाई देखील वसूल केली जाऊ शकते। या पद्धतीची तरतूद असतानाही आणि सदर चांदीच्या लेडीज कडा या दागिन्यावर हॉलमार्क असतानाही चांदी जवळपास 15 ते 20 दिवसाच्या कालावधीतच काळी पडली आहे। त्यामुळे ग्राहक न्यायालयात तक्रार करून पैसे मिळवू शकतो किंवा सोनाराकडून ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई देखील होऊ शकते। त्यामुळे चंदूकाका सराफ यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चंदूकाका सराफ यांच्या सोने चांदीवर ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवतात। परंतु असा जर ग्राहकांचा भ्रमनिरास होत असेल तसेच मानसिक त्रास होत असेल तर येत्या काळात त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।